पुढील 2 दिवस राज्यावर पावसाचा जोर हा कायम असणार आहे। 5 ऑगस्ट नंतर मात्र पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे। राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पुढील 24 तासांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पाहुयात 4 ऑगस्ट रोजी राज्यातील विभागवार हवामानाची स्थिती कशी राहील। मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली। कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 4 ऑगस्टसाठी पालघरला तर रेड अलर्ट देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। कोल्हापूरला देखील 4 ऑगस्टसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना 2 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। एकंदरीत पुढील 2 दिवस राज्यावर पावसाचा जोर कायम असणार असून त्यानंतर मात्र पावसाचा जोर हा काहीसा ओसरणार आहे। त्यातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात। तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।